नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SBI असोसिएट म्हणजे SBI क्लर्कच्या ज्या वॅकन्सी आल्या होत्या त्याच्याबद्दल काही अपडेट आहे. तुमची प्रिलिम्स कधी होणार आहे तर एक्सपेक्टेड डेट आहे प्रिलिम्सची 26-27 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर. तर या 3 दिवशी तुमची एक्झाम होणार आहे प्रिलिम्सची. तर बघा, SBI क्लर्कचे लास्ट ॲप्लिकेशनची डेट आहे 31 ऑगस्ट. फी पेमेंट पण त्या दिवशीच करायचं आहे तुम्हाला, रात्री 12पर्यंत IBPSचं जे की रेग्युलर पेमेंट असतं त्यावेळेस. बघा, याला सेक्शनल कट ऑफ नाही आहे. कट ऑफ पण कमी लागू शकतो. 2000+ वॅकन्सी आहेत. तर तुम्हाला फोकस ऑन क्वांट आणि LRवर फोकस करत करत तुम्हाला टेस्ट काय द्यायचे आहेत ते पण सांगतो आहे. टेस्टमध्ये तुम्हाला फुल लेंथ टेस्ट द्यायची आहे एक सकाळी, आणि इंग्लिशला मॉर्निंगला एक सेक्शनल टेस्ट आणि नाईटला एक सेक्शनल टेस्ट द्यायचे. सोबत याचं तुम्हाला ॲनालिसिस पण त्याच दिवशी करायचं आहे. एक दिवस सोडून जरी तुम्ही फुल लेंथ टेस्ट दिली तरी चालेल, आणि उरलेल्या जे तुमचे सेक्शन्स वीक आहेत त्याच्यावरती काम करा. इंग्लिशला अजून फोकस करण्यासाठी तुम्हाला व्होकॅबलरी आणि न्यूजपेपर रीड करायचा आहे. तर बघा, ही एक्सपेक्टेड डेट तुमची 26-27 आहे. तुम्हाला जवळपास महिन्याचा कालावधी राहिला आहे तुमच्या प्रिलिम्स एक्झामसाठी. तर बघा, ह्याच्यात कट ऑफ पण प्रेडिक्शन करूया आपण थोडंसं. याला कट ऑफ तुमचा 45 ते 50च्या मध्ये लागू शकतो, ज्या की वॅकन्सी खूप जास्त असल्यामुळे. तर याच्यामध्ये तुम्हाला लागू शकतो, आणि सेक्शनल कट ऑफ नसल्यामुळं प्रिलिम्स क्लिअर करणं सोपं आहे. मेन्स ही एक्सपेक्टेड तुमची नोव्हेंबरमध्ये आहे. नोव्हेंबरमध्ये होऊ शकते मेन्स. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला GA पण करायचं आहे. डेली बेसिसला GAला तुम्हाला 1 तास द्यायचा आहे सकाळी. दररोज एक लेक्चर करून तुम्हाला रीडिंग पण करायची आहे त्या लेक्चरची, जे क्वेश्चन्स असतील ते. तर अशा पद्धतीने तुम्ही SBI क्लर्कसाठी चांगलं काम करा. तर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.